जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉई आहे ज्याचं सिंगल सोर्स ऑफ इन्कम आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या 4 गोष्टी कधी इग्नोर करू नका। पहिली गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड। तुमच्या मंथली इन्कमच्या 6 पट एवढा तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे। समजा तुमचं मंथली इन्कम 1 लाख आहे तर ते 6 पट म्हणजे 6 लाख एवढा तुमचा इमर्जन्सी फंड तुमच्या बँकेत नेहमी असला पाहिजे। दुसरं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स। हेल्थ इन्शुरन्स कमीत कमी 10 लाख ते 25 लाख पर्यंत असला पाहिजे। यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। क्लेम सेटलमेंट रेशो हा 95% किंवा त्यापेक्षा जास्ती पाहिजे। रूम रेंटची कोणती लिमिट नसावी आणि त्यामध्ये रिस्टोरेशन बेनिफिट असावं। रिस्टोरेशन बेनिफिट म्हणजे जर तुमच्याकडे 10 लाखाचा इन्शुरन्स आहे तुम्ही 7 लाख खर्च केले, आता तुमच्याकडे 3 लाख रुपये उरले, हे जे 7 लाख रुपये खर्च झालेत ते त्याच वर्षी तुम्हाला परत मिळतील आणि तुमचं परत जे इन्शुरन्स व्हॅल्यू आहे ती 10 लाख रुपये होईल। तिसरं म्हणजे टर्म इन्शुरन्स। टर्म इन्शुरन्सची व्हॅल्यू ही तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या 10 ते 20 पट असली पाहिजे। जर तुमचं ॲन्युअल इन्कम 10 लाख आहे तर तुमचं टर्म इन्शुरन्स कमीत कमी 1 करोडचं असलं पाहिजे। यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। क्लेम सेटलमेंट रेशो हा 95% किंवा त्यापेक्षा वरती पाहिजे। ॲसेट अंडर मॅनेजमेंट हे 25,000 करोड किंवा त्यापेक्षा वरचे पाहिजेत आणि देशातल्या टॉप 10 ब्रँड्समधनंच तुम्हाला एक ब्रँड चूज करायचा आहे। तुमच्या मंथली सॅलरीच्या 20 ते 30% एवढी अमाऊंट तुम्हाला SIP मध्ये इन्व्हेस्ट करायची आहे। समजा तुमची मंथली इन्कम 1 लाख रुपये आहे तर 20,000 ते 30,000 पर्यंत तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत SIP किंवा म्युच्युअल फंड्समध्ये। आता ही अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात ती एकाच म्युच्युअल फंडमध्ये करायची नाहीये तर 3 ते 4 वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या गोलनुसार ती तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे। तुमच्या वाढत्या इन्कम बरोबर SIP वाढवायला विसरू नका आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी कॉफी विथ क्रॅकरला सबस्क्राईब करा।